अत्यंत अभद्र भाषेत त्यांनी हे विश्लेषण केलेलं आहे, टीका केलेली आहे जी त्यांना शोभत नाही. वास्तविक रिजेक्टेड माल सगळे त्यांच्या कंपूत आहेत. तुम्ही बघाल तर जेवढे काँग्रेसकडनं रिजेक्टेड माल आहेत, समाजातून रिजेक्टेड माल आहेत, ते सगळं त्यांच्याकडे जमा झालेले आहेत. ते स्वतः आता रिजेक्शनच्या मागे लागलेले आहेत, रिजेक्शन मध्ये आलेले आहेत. आणि एकीकडे पंतप्रधान मोदी हे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याशी समरस असणारं वक्तव्य जेव्हा करतात, राहुल गांधी म्हणाले होते की अर्थव्यवस्था बिघडते, आपल्याकडे टंचाई वाढणार आहे, त्यालाच हे करून त्यांनी मोदींनी ती लाईन पकडून सांगितलेलं आहे की सध्या आपण सोनं वापरू नये, आपण गॅस कमी वापरावा, डिझेल पेट्रोल कमी वापरावा. म्हणजे जे मार्च मध्ये 8 मार्चला राहुल गांधी म्हणाले की ही टंचाई आपल्याला उद्भवेल, पुढे तयार राहायला पाहिजे, झळ आपल्याला पोचेल, त्याच लाईनीमध्ये हे करून मोदी म्हणाले. वास्तविक यांना फडणवीसांना तेवढं कदाचित भान राहिलं नसेल किंवा ती त्यांच्या IQ त्यांच्याकडे नसेल. आणि म्हणून दुसरीकडे जेव्हा त्यांच्या विरोधात रान उठायला लागलंय, महाराष्ट्राचं नाव खराब व्हायला लागलंय की महाराष्ट्र 1 नंबरचं भ्रष्टाचारी राज्य, महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डर बिघडलेली आहे, त्यामुळे त्यांनी या चुकीचा शब्द वापरून, म्हणजे ज्याला म्हणतात अनपार्लमेंटरी शब्द, अभद्र शब्द वापरून त्यांनी हे, वास्तविक ते ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मणाच्या तोंडून अशा त्यांनी वेदाच म्हणायचे असतात, त्यांनी असे शब्द वापरले. त्याचा ठाणा काँग्रेस निषेध करते. करावा निषेध तेवढा थोडा आहे. त्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं. महाराष्ट्रामध्ये शेतकरी बेहाल आहेत, विद्यार्थी बेहाल आहेत, लाखो विद्यार्थी पास झालेले, त्यांच्या ऍडमिशनकडे लक्ष द्यावा. नोकऱ्या मिळत नाही आहेत, बरेचसे उद्योगधंदे बंद पडत चाललेले आहेत. ज्या उद्योगधंद्यांना त्यांनी प्रॉमिस केलं होतं जे येणार महाराष्ट्रात, ते आलेले नाहीत. आणि कॅगने रिपोर्ट दिलेला आहे, जातीय सलोखा बिघडलेला आहे, लॉ अँड ऑर्डर, रोज खून, मारामाऱ्या, दरोडे, महिलांवरती अत्याचार, बोंधू बाबांचे अत्याचार, हे सगळं वाढत चाललेलं आहे. लहान मुलांवर अत्याचार होत आहेत, पॉस्कोचे केसेस दाखल होत आहेत. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावा. त्यांनी अनेक IPS अधिकारी हे ठाण मांडून आहेत 10-10 वर्ष, 5-5 वर्ष. वास्तविक त्यांच्या कारकिर्दीमध्ये जर लॉ अँड ऑर्डर शहरांमधली बिघडत असेल, गावांमधली बिघडत असेल, परवा SP कुलकर्णी, SP जोशी यांच्याही बाबतीत तसं घडलं. कलेक्टर पकडला गेलाय तिकडे, जिल्हाधिकारी. या सगळ्या गोष्टी, आमच्या ठाणे महानगरपालिकेतला उपायुक्त निलंबित झालेला आहे. या सगळ्या गोष्टींकडे वास्तविक त्यांनी लक्ष द्यावं. ठाण्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. ठाण्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार हे झालेला आहे आणि भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत. रुपाली चांदकडकरांना वाचवायचं असेल की आणखी त्या बोंधूबाबा खरातला वाचवायचं असेल किंवा मग तटकरेंच्या बाबतीतली भूमिका असेल, या सगळ्या भूमिका त्यांनी स्पष्ट कराव्यात आणि त्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष द्यावा, हीच आमची विनंती आहे. देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या बाहेर कोणी ओळखत नाही. कन्याकुमारीला त्यांनी रॅली घेऊन दाखवावी, त्यांनी काश्मीरला रॅली घेऊन दाखवावी. वास्तविक त्यांना घेता पण येणार नाही, त्यांना मोदी हे देणार नाही. त्यांना कुठेतरी मोदींवरचं जे प्रेशर वाढलंय आणि अमित शहावरचं की यांना बदलावं, ते प्रेशर कमी करण्यासाठी कुठेतरी योगींबरोबर आणि ते चव्हाण, कोणते चव्हाण मध्य प्रदेशचे, हे सेकंड टीम म्हणून पुढे येत आहेत. तर ती हे कणी कापण्यासाठी आणि आता विनोद तावडेंना पाठवलंय राज्यसभेवर, म्हणजे संकेत दिलेले आहेत. काल परवा आमच्या हिला माधवी नाईकला पाठवले, संकेत दिलेत हायकमांडने की तुम्हाला कुठेतरी बदलावं लागेल. आणि तो दबाव कमी करण्यासाठी त्यांनी हे बेताल वक्तव्य केलेलं आहे. या वक्तव्याचा ठाणे काँग्रेस निषेध करते. बैलगाडा वापरायची वेळ आलेली आहे आणि त्यांनी मंत्र्यांच्या गाड्या कमी कराव्या ना, स्वतःच्या स्क्वॉड मधल्या गाड्या कमी कराव्या. मंत्र्यांना ज्या 10-20 गाड्या देतात, इंधनाचं बचत करावी. 2च गाड्या ठेवाव्यात मंत्रीच्या मागे आणि पोलिसांच्या 2 गाड्या, 3-4 गाड्या बस झाल्या. ते जे मोठा हे घेऊन फिरतात कन्वय दाखवायला, जो दिखताय वो बिकताय, सगळे शायनिंग मारत असतात मंत्री नुसते. इकडे बघाल तर एवढ्या मोठ्या गाड्या सगळे ट्रॅफिक थांबवतात, जनतेला थांबवतात, जनतेचं इंधन वाढतं, जनतेला गाड्या अर्धा तास थांबवल्यामुळे त्यांचंही फ्युल जातं. या सगळ्या गोष्टीचा विचार आधी मोदींनी करावा. मिनिस्टरांच्या गाड्यांमधला ताफा कमी करावा, अधिकाऱ्यांच्या गाड्यांमागचा ताफा कमी करावा. अधिकाऱ्यांनी पण रिक्षाने फिरावं, अधिकाऱ्यांनी पण सायकलाने फिरावं. म्युन्सिपल कमिशनर असेल, IPS असतील, यांनी पण सायकल, आता जसे ह्याचे इंग्लंडचे पंतप्रधान किंवा अमेरिकेचे पंतप्रधान सायकलवर फिरतात, ओबामा, आता तसं यांनी पण सायकलवर फिरावं. सायकलवर फिरण्याचे दिवस आले. त्यांना गरज लागली तर आम्ही बैलगाड्या पण देऊ त्यांना. माझी गावी पण एक बैलगाडी आहे स्वतःची, आणि वाड्या बिड्यावरनं मागू आपण बैलगाडीने प्रवास. आता देशाला दुसरा काय पर्याय उरलेला नाही. त्याच्यासाठी सक्षम आहेत आमचे राहुल गांधी, बोलतील. आणि ते जर मोदींनी जर असं म्हटलंय की परदेश दौरे करू नये आणि आता स्वतः जात आहेत, तर त्याचा आम्ही निषेध करतो सामान्य माणूस म्हणून, ठाणे काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून, की आमची भावना आहे
की तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना प्रॅक्टिस बिफोर यू प्रीच, चॅरिटी बिगिन्स एट होम, स्वतः पहिला आचरणात आणा. तुम्ही परदेश दौरे रद्द करा, परदेशातल्या लोकांना येऊ द्या ना तुमच्याकडे. तुम्ही एवढे सक्षम बना. स्वतः भारत देश इंदिरा गांधींनी एवढा सक्षम बनवला होता, राजीव गांधींनी आणि नेहरूंनी, की इतर देशाच्या लोकांना आपल्याकडे यावं लागायचं. आता आपणच फिरतोय सगळीकडे. त्यामुळे ही केविलवाणी परिस्थिती आहे. पाकिस्तान सारखा देश मध्यस्थी करतो अमेरिका आणि इराणमध्ये, आणि ज्याच्या आपण पायऱ्या झिजतो, हे करतो, चपला उचलतो ट्रम्प, त्याने आपल्याकडे दुर्लक्ष केलं. त्याने पाकिस्तानला घेतलं मध्यस्थी करायला, आपली इज्जत काढून टाकली त्याने भारताची. सोनं आता त्यांनी घेऊन ठेवलेलं आहे सगळ्या त्यांच्या नेत्यांनी फिरून. आता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सोनं घेऊ नये. आम्ही सोनं घेणार, आमच्या पोरीबाईंची लग्न कशी करणार आम्ही? आमच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलीबाईंची लग्न करायला सोनं लागतं. बायकोच्या अंगावरचं सोनं नसेल, मंगळसूत्र नसेल किंवा नसेल तर कसं चालेल? सोनंही लागतं. मराठी माणसाचा दागिनाच सोनं आहे, मराठी माणसाची संस्कृतीच सोनं आहे. त्यामुळे सोनं आम्ही घेणार, ते काय आम्ही मानणार नाही.